तरंग नसतात काही. तरंग नेहमी सुखकर असतं आणि लाटा कशा असतात, लाटा आदळतात. पण आमची सोशल इंटरॅक्शन जी असते ते आदळणारे असते जास्त. आणि असं जिथे आदळ नसतं त्या ठिकाणी सुख नसतं. आणि जिथे रिपोर्ट्स असतात, छानपैकी तरंग असतात, सुखाचे तरंग असतात, आनंदाचे होईल आनंद तरंग, आनंदाचे आनंद. आणि त्यामध्ये मी जो आहे तोही आनंद रूप आहे. तिन्ही ठिकाणी आनंद आहे. जग आनंदाने भरलेलं आहे. जगाचा माझा संबंध तोही आनंद रूप आहे आणि मी आनंद रूप आहे. असं कोण म्हणतंय? सदैव सुडके जवळ येता सोडला. अशा तऱ्हेचे तुकाराम असं म्हणू शकतात. त्याचा अर्थ असा होतो की क्वालिटी लाईफ नावाचं एक लाईफ एकदम वेगळं असतं. आणि परमार्थाचं उद्दिष्टच ते आहे की आमचे भौतिक जीवन जसं असायचं तसं असू दे. दारिद्र्यात परमार्थ फुलतो असं मुळीच नाही, आणि श्रीमंतीमध्ये तो फुलतो असंही नाही आहे. दोन्हीचा काहीही संबंध नाही परमार्थाशी. जसं काय आहे लक्षात घेतलं थोडं आम्ही, तर मुंबई झोपडपट्टी आहे, अमाप दारिद्र्य आहे. किती संत तयार व्हायला पाहिजे ते. म्हणजे याचा दारिद्र्यात परमार्थ फुलतो ही गोष्ट अगदी खोटी आहे. आणि श्रीमंतीत फुलतो असं ठेवलं तर मलबार येईल, पाली येईल. किती संत व्हायला पाहिजे, तुमच्या इथे किती संत पाहिजे, असं केलं दुबईत किती संत पाहिजे. आता त्याचा काही संबंध नाही हो. ह्या गोष्टी ज्या आहेत अगदी एकदम काही संबंध नसलेल्या गोष्टी आहेत. टोटली इररिलेव्हंट. आपण म्हणूया की माझी व्यावहारिक स्थिती कशी आहे किंवा लौकिक स्थिती कशी आहे याचा आणि परमार्थिक जीवनाचा काळी इतका संबंध नाही आहे. आणि हा जिथे जोडला जातो तिथे गडबडी होतात. आणि त्या गडबडीतून एक वाक्य निर्माण होतं, आम्ही इतकं तुझं करतो तरी आमचं असं कसं. काल मी त्या बोलतो, मी देवा तुझं इतकं करतो तरी माझं असं कसं, असं जे आम्ही बोलतो त्यावेळेला. आणि त्याचा निष्कर्ष, देवा तुझ्या राज्यात न्याय नाही. आणि असं जेव्हा न्याय नाही म्हणायचं तेव्हा वरून नमस्कार असतो देवाला आणि आतून देवाची रोज टक्कर असते. पण नमस्कार खरा की टक्कर खरी, फार पंचायत असते. खरं करायला गेलेलं तर फार पंचायत आहे. एकीकडे रोज नमस्कार चालू आहे, 60 नमस्कार चालू आहे, किलोमीटरवरून दंडवत घालत येतात आणि त्याचं फिल्मिंगचं होतं. आता हे जे काही हे आहेत वरचे दिखाऊ ज्या गोष्टी आहेत त्या दिखाऊ गोष्टीत ते पूर्ण शरणागती जिथे असते की नाही, हे माझं काम मी असे उत्तम करतोय, माझं काम उत्तम करत असताना जी माझी स्थिती असेल ती तुझ्या इच्छेनं जशी आहे तशी आहे, अशा पद्धतीने बरोबर निर्णय घेतला तर मग आनंदाचे डोळे आनंद तरंग या स्थितीकडे जायला थोडी मदत होते. म्हणून चांडाळ म्हणतोय त्यांना, आत्मदृष्टीने विचार केला तरी सुद्धा तुमच्या माझ्यात काही फरक नाही, शरीराच्या दृष्टीने विचार केला तरी तुमच्या माझ्यात काही फरक नाही. मग तुम्ही मला दूर व्हायला सांगताय कसं काय? तुमचं हे म्हणणं जे आहे कशातच बसत नाही, विचारापुढे टिकतच नाही. आता अशा तऱ्हेचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानंतर एक दृष्टांत त्याला शेवटी एक दृष्टांत आहे. मग अशी मी थोडा मडक्यात दृष्टांत दिला आहे. एक इथे दृष्टांत आहे की समजा सोन्याचं भांडं आहे, एक मातीचं भांडं आहे. सोन्याच्या भांडीतलं आकाश, भांड्यातलं आकाश, मातीच्या भांड्यातलं आकाश, काय फरक आहे? भांडं सोन्याचं आहे, आकाश तेच आहे. भांडं मडक्याचं आहे ते आकाश तेच आहे. मग अशी मी जरा 100 मडक्यांचा दृष्टांत 100 रुपये सोडू द्या, 2-4 मडकी घ्या. समजा एका मडक्यामध्ये लसूण ठेवला आहे, वास कसला येईल? दुसऱ्या मडक्यामध्ये केशर आहे, कसला वास येईल? आणि तिसऱ्या मडक्यात मेलेला उंदीर आहे, कसला वास येईल? आता हा वास आहे हा त्या स्पेसचा नाही आतल्या. तर त्या 3 जे पदार्थ आहेत ते 3 पदार्थ जे मडक्याला चिकटून बसलेले आहेत त्याचा तो वास आहे. जो स्पेसचा तो वास असतात सगळीकडेच वास यायला पाहिजे. तेव्हा सगळीकडे वास येत नाही, फक्त तिथेच वास येतो. याचा अर्थ असा करायचा की त्या मडक्यापुरतं ते बनले ते जे काय सद्गुण दुर्गुण जे काय असतील त्याचे ते मडक्याशी रिलेटेड आहे, त्याच्या जीवाशी रिलेटेड आहे, त्याच्या स्वभावाशी रिलेटेड आहे. आत्म्याचा त्याचा काही संबंध नाही. ह्या दृष्टीने त्या चांदाळ्याकडे जर पाहिलं तर वेश खाण्याकडं आहे, व्यवसाय खाण्याकडं आहे, त्या परिस्थितीत थोडं होतो ती परिस्थिती खाण्याकडे आहे, सगळं खाण्याकडं आहे. आणखी एक दृष्टांत आहे. हे जे लोक असतात राहणारे त्यांच्या घरासमोर गटारी असतात, घाण पाणी असतं फार. माझ्या घरासमोर घाण पाणी आहे म्हणे बरोबर आहे, तुमच्या घरासमोर सरोवर आहे अशी कल्पना असते. त्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब आणि सरोवरात सोडलेलं प्रतिबिंब यात काहीच फरक नाही. दोन्हीकडे सूर्य एकच आहे. हे चांडाळ सांगतं, अक्षराला चांडाळ सांगतं की दोन्हीकडे जे गटार आहे ते गटारातलं पाणी आहे, त्या गटारातलं पाणी ते सूर्याचं प्रतिबिंब आहे. आणि इकडे तुमचं जे सरोवर आहे सुंदर स्वच्छ त्याच्यातही सूर्याचं प्रतिबिंब आहे. सूर्य दोन्हीकडे तोच आहे, फक्त पाणी घाण असल्यामुळे पाणी स्वच्छ असल्यामुळे त्यात फरक काय असं वाटतं. मग सूर्य जर एकच असेल म्हणजे आत्मा एक आहे. सूर्य शब्दाचा अर्थ काय होतो? आत्मा. आत्मा एकच आहे आणि त्यामुळे तुम्ही मला दूर व्हायला सांगता हे अजिबात योग्य नाही.
असं पटवून सांगितलं, दृष्टांतपूर्वक पटवून सांगितलं चांडाळाने आचार्याला. मग आचार्यांच्या लक्षात आलं हे प्रकरण काय वेगळं दिसतंय. आपण त्याला चांडाळ समजलो, त्या ज्या पद्धतीत त्याला दूर सांगितलं असं दुर्वडा सांगितलं नाहीये, अगदी वेगळं प्रकरण आहे. वेगळं प्रकरण म्हटल्यानंतर आचार्याने सुद्धा एकदम स्टान्स त्यांचा बदलला आणि स्टान्स बदलून मग ते आचार्य चांडाळाशी बोलायला लागले आणि बोलता बोलता मग सांगितलं की ते पुढे तत्वज्ञानाची मांडणी केली त्यांनी. मागे चांडाळ्याने मांडलेल्या तत्वज्ञानाचा विस्तार आहे, पण शेवटी त्याचा निष्कर्ष असा की चांडाळ असू दे नाहीतर ब्राह्मण असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला आत्मा जो आहे तो ज्याने ओळखलेला आहे त्याला मी माझा निश्चितपणे गुरु समजतो. आता मनीषा म्हणजे काय? निश्चयात्मक बुद्धी जी असते त्या निश्चय बुद्धीला मनीषा असं म्हणतात. मग असं ज्याने आपलं स्वरूप ओळखलेलं आहे, आपल्यातला आत्मा ओळखलेला आहे, तो चांडाळ असला तरी आणि ब्राह्मण असला तरी त्याला मी गुरु म्हणायला तयार आहे. असं कोण म्हणतंय? आचार्य म्हणतात त्या चांडाळाला. आणि ते म्हणताना पुढे आता तत्वज्ञान सुरुवात केली. जागृत स्वप्न सुश्रुत तुषुष पुढं करा. तर पुन्हा ते वाचत बसत नाही तुम्हाला. 3 गोष्टी आहेत आपल्या तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवाच्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. एक मी जागा तरी असतो, एक मला झोप तरी लागली असते, नाही तर एक स्वप्न तरी पडतं. चौथी अवस्था आहे तुर्या म्हणून, का आपण आता सोडून द्यायचा. आपल्या 3च अवस्थांचा विचार करूया, कारण तुर्याचा आपण सहसा वाटेला जात नाही. दुसऱ्या भाषेत तुर्य आपल्या वाट्याला जात नाही. त्याचं कारण आहे तुर्य आपल्याला वाट्याला जाण्यासारखं आपण कधी काही करत नाही. म्हणजे समजा ध्यानाला बसलं, चुकून ध्यानाला बसलं आणि समजा ध्यान लागलं, दोन्ही गोष्टी अत्यंत अवघड आहेत. आणि अत्यंत अवघड याचं कारण आहे हे ध्यान काय ध्यान करणार अशा तऱ्हेचे मोठे प्रश्न झालं. मग त्या ध्यानावस्थेमध्ये तुर्या नावाचं जे एक अवस्था आहे त्याचा अनुभव येतो आपल्याला. पण मी म्हणालो आपण त्याच्या वाटेला जात नाही, त्यामुळे ती अवस्था माझ्या वाटेला जात नाही. पण पुढं सोडून द्या. पण 3 अवस्था नक्की माहिती राहतात: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेला सुषुप्ती असं म्हणतात. 3 अवस्थात आपल्याला माहिती आहे. आता 3 अवस्थामध्ये एक गोष्ट नक्की आहे की जागृतीमध्ये ज्ञान असतं, मी जागा असतो तेव्हा सगळं कळतं, हे असं आहे तसं आहे, काय स्पष्ट ज्ञान असतं. स्वप्नामध्ये अस्पष्ट ज्ञान असतं. आणि अस्पष्ट म्हणण्याचं एक कारण आहे की स्वप्नामध्ये आपला जो विवेक असतो तो विवेक जागा नसतो. आणि विवेक जागा नसल्यामुळे समजा मी इथे झोपलोय, या घरात खोलीत झोपलोय, मला माझ्या गावचं स्वप्न पडलं. त्या गावच्या स्वप्नात मी असं पाहतोय की आमच्या घराभोवती एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये एक फाटक आहे, 2 मुलं वर चढतायत आणि आतले चिक्कू खात आहेत. बागेत चिक्कूचं झाड आहे माझ्या. काय कुठे गेल्यावर काय डोक्यात असं सांगता येत नाही. बसून सुद्धा काय दिसतंय मला, तिथलं चिक्कू खात आहेत. गल्लीतली मुलं फाटून चढतायत, चिक्कू खात आहेत. आता वास्तविक त्यावेळेस मला कळायला हवं मी इथे कुठल्या 1000 मैल लांब आहे, ते 1000 मैल लांब आहे, मला ते दिसेल कसं. पण त्यावेळेस मला ते कळत नाही की मी फार अंतरावर आहे आणि ते मला दिसणं शक्य नाही. त्यावेळेस मला कळत नाही आणि म्हणून मी ताबडतोब जागा होतो आणि ही मुलं हल्लीची अशीच वगैरे वगैरे सगळं सुरू होतं. आता ह्याचा अर्थ असा होतो की स्वप्नात विवेक जागा नसतो, ध्यान असतं पण विवेक जागा नसतो. पण गाढ झोपेमध्ये मात्र अजिबात ज्ञान नसतं असं आपल्याला वाटतं. आता हे थोडा विचार करण्याचा का प्रश्न आहे. म्हणजे असं आम्ही कधी विचार करण्याचं कारण आहे आतमध्ये स्वतःच्या डोकवून विचार करण्याची आम्हाला कधी सवय नसते. स्वतःच्या आतमध्ये डोकवायचं, स्वतःच्या आतमध्ये शिरायचं थोडंसं आणि स्वतःच्या आतमध्ये शिरून स्वतःची तपासणी करायची आतून, हे सहसा आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. कारण आहे ते केल्यानंतर काय जो मिळणार आहे आपल्याला त्याचा आपला अंदाजच येत नाही. मी इतकं का सांगतो, कारण आपलं सर्वांचं लक्ष जास्तीत जास्त बाहेर, जास्तीत जास्त सगळं लक्ष जास्त ते बाहेर बाहेर बाहेर. हे 2-4 वाक्य सांगतो. प्रापंचिकांची, हा असं करील असं वाटलं नव्हतं, हा असं करील असं वाटलं नव्हतं. दुसरं, तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. वाक्य नंबर 2 काय वाक्य झाले? अशा तऱ्हेची वाक्य, तो असा ती तशी, ह्या पद्धतीची जे बोलणे आहेत, सारखं तो ती आणि तो ती आणि तो, सारखं बाहेर 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 विचार. कधी रंगातली माणसं, कधी घरातली माणसं, कधी गल्लीतली माणसं, कधी काय, कुठला तरी विचार जो अखंड लांबचा दूरचा दुसऱ्याचा विचार, स्वतःच्या आत डोकवायचा विचार कधी पण येत नाही. स्वतःच्या आत डोकवतो त्याला एक एक गोष्ट कळायला लागते. आता इतकं काम मी प्रस्तावना केलं, त्या प्रस्तावाचं एक कारण आहे की आपल्याला सगळं असं वाटतं गाढ झोपेत आपल्याला काहीही कळत नाही आता आपल्या सर्वांचा निश्चय आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण की स्वप्न गाढ झोप असलेलं लागल्याशिवाय पडत नाही. फिलॉसॉफी आपले फिजिओलॉजीच आमचं सांगते
की गाढ झोप लागल्याशिवाय स्वप्न पडतच नाही. काही पेशंट यायचे आमच्याकडे, मला म्हणायचे, डॉक्टर मला झोप लागत नाही. मी त्याला उलटा प्रश्न विचारला, तुला स्वप्न पडतात का? ज्या अर्थ तुला स्वप्न पडतात त्या अर्थ तुला झोप लागत असली पाहिजे. इतका गाढ झोपेचा आणि स्वप्नांचा थेट संबंध आहे. हे सांगायचं एकच कारण आहे की गाढ झोपेमध्ये आपलं असं वाटतं आपल्याला ज्ञान नसतं, काही कळत नाही असं वाटतं. पण एक लक्षात ठेवूया की गाढ झोपेत जेव्हा स्वप्न पडतं त्या स्वप्नातल्या पदार्थांचं आम्हाला ते ज्ञान होतं. आता एक प्रश्न विचारतो, आता गाढ झोप लागल्यानंतर हे फूल आलं माझ्या स्वप्नामध्ये, फूल स्वप्नात आलं, गाढ झोप लागल्यानंतर आता एक प्रश्न असा आहे की या फुलाचं ज्ञान या फुलाबरोबर माझ्या आत आलं का आत ज्ञान व्हायची व्यवस्था आहे म्हणून फुलाचं ज्ञान झालं? असे हे सिंपल असतात, पण असं विचार कधी करायचा नसतात. कारण सगळं काय लक्ष वॉल स्ट्रीट जवळचा, इथले काही काय स्पेशालिटी असतात मला माहिती नाही, दलाल स्ट्रीट, वॉल स्ट्रीट, इथले काय प्रश्न आणखी काय काही प्रत्येकाचे इंटरेस्टेड विषय अतिशय वेगळे असतात. आणि असं सगळे इंटरेस्टेड विषय असतात, सगळं लक्ष तिकडे असतं. आणि असं सगळं तिकडे लक्ष असलं की जिकडे लक्ष आत जायला पाहिजे तिकडे लक्ष जात नाही. आणि परमार्थ नेमकं आम्हाला आत डोकवायला शिकवतो. आणि त्याने आत डोकवायला शिकवलं की आत काय काय व्यवहार चालतात, व्यापार चालतात, त्याचा सोर्स कुठे आहे, त्याचं अधिष्ठान कुठलं आहे, या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. पण एक प्रश्न मी उत्तर मिळालं आपल्याला की या फुलाचं ज्ञान फुलाबरोबर आत येत नाही, आत ज्ञान व्हायची व्यवस्था आहे म्हणून मला फुलाचं ज्ञान होतं. मग आत जी ज्ञान व्हायची व्यवस्था आहे ती कशाच कोणती आहे? आतमध्ये ज्ञानरूप आत्मा नावाचं तत्व आहे. ते ज्ञानरूप आत्मा नावाचं तत्व आतमध्ये असल्यामुळे मला स्वप्नातल्या पदार्थांचं गाढ झोपेत सुद्धा ज्ञान होतं. आम्हाला जे वाटतं की गाढ झोपेत आपल्याला काही कळत नाही, हे खरं नाही आहे. गाढ झोपेत ज्या क्षणी स्वप्न पडतं त्या क्षणी आतमध्ये ज्ञानरूप आत्मा आहे म्हणून या फुलाचं मला स्वप्नात ज्ञान झालं. तो जर नसता तर ज्ञान झालं नसतं. आणखी थोडं समजावून सांगतो. त्याच्या पटवून सांगितल्यानंतर एक प्रश्न विचारतो, स्वप्नातले पदार्थ दिसतात का कळतात? मोठमोठ्या MSc PhD झालेल्या लोकांनी उत्तर दिलेलं असं आहे, हे जे बाहेरचं ज्ञान असतं व्यावहारिकलं ज्ञान ते व्यवहारामध्ये अतिशय चांगलं आहे, फार उपयुक्त आहे, समाधान देणार आहे, पण ते इकडे नाही कामाला येत. इकडे कामाला येत याचा अर्थ असा होतो की आपल्या स्वप्नातले पदार्थ जे आहे हे दिसतात असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. खूप जणांनी उत्तर दिलं मला हे दिसतात. पण आता एक गोष्ट लक्षात द्यायला, आपल्याला दिसण्यासाठी जेवढ्या अटी पूर्ण व्हाव्या लागतात एकही अट तिथे पूर्ण होत नाही. एक तर डोळे बंद असतात, पहिली गोष्ट. मग डोळे बंद असताना काही दिसेल का? गाढ झोप लागले डोळे बंद असतात, मग दिसेल कसं? एक भाग. दुसरा भाग, जे पदार्थ आपल्याला दिसतात त्याचा उजेड असायला लागतो. उजेड जर नसेल, समजा मी इथे झोपलो, गाढ अंधार आहे, तर पदार्थ असून दिसणार नाही. दुसरा भाग म्हणजे ज्यावर उजेड असतो तेच पदार्थ दिसतात, उजेड नसलं दिसणार नाही. आणि तिसरं, ते पदार्थ फील्ड ऑफ व्हिजन मध्ये आहेत, माझ्या नजरेच्या टप्प्यात तेच दिसतील, नजरेच्या टप्प्यात नसले दिसणं शक्य नाही. मग गाढ झोपेत तर मला चिक्कू काढलेले दिसतात बुरबुडचे काही 1000 किलोमीटर अंतरावर, मग नजरेच्या टप्प्यात बुरबुड आहे का? मग ते कसं दिसलं मला? याचा अर्थ असा होतो, स्वप्नातले पदार्थ न दिसता नुसते कळतात. खूप महत्वाची गोष्ट आहे, दिसणं शक्यच नाही आहे, पण आम्हाला दिसल्यासारखं तर वाटतं. मग दिसणं जर शक्य नाही, दिसल्यासारखं वाटतं, त्याचं उत्तर वेगळं असलं पाहिजे. याचा अर्थ न दिसता कळतात. समजा या घरात 4 माणसं झोपलेली आहेत, एकाला स्वप्नामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज आला आणि तो जागा झाला, घाबरून जागा झाला, दचकून जागा झाला. काय स्वप्नामध्ये बॉम्बस्फोट झाला, दचकून जागा झाला. खरंच जो स्फोट झाला असता तर बाकीचे 3 लोक जागे व्हायला हवेत का? लॉजिक आहे. असं लॉजिक वापरल्यानंतर आपल्याला कळतं की ज्या अर्थी एकटाच जागा झालाय स्वप्नात बॉम्बस्फोट होऊन आणि बाकीचे 3 जागे झालेले नाहीत, त्या अर्थी खरा स्फोट झालेला नाही. मग खरा स्फोट झालेला नाही म्हणजे आवाज झालेला नाही, तर आवाज झालेला नाही ऐकू कसं येईल? याचा अर्थ असा होतो, स्वप्नातले पदार्थ न दिसता कळतात, न ऐकू येता कळतात. मग ते कसे कळतात? करण्याची व्यवस्था आत आहे का त्या आवाजाबरोबर आवाजाचं ज्ञान आत येतं? मग याचा प्रश्न, आवाजाबरोबर आवाजाचं ज्ञान आत येत नाही, आत ज्ञान व्हायची व्यवस्था आहे. आणि अशी जी आत ज्ञान व्हायची व्यवस्था त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. आणि झालेलं जे ज्ञान असतं त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात, भेसळीचं ज्ञान म्हणतात. आणि आपल्याला भेसळीच्या ज्ञानाची इतकी सवय असते, निर्भेळ ज्ञान असतं, कधी कल्पना आम्ही करू शकत नाही. आणि निर्भेळ ज्ञान आहे इथे तो उल्लेख जो आहे, निस्तरंग होणारं ज्ञान आहे, ते होणाऱ्या ज्ञानाला सीमा नाही आहे. आपण त्याला म्हणतो
उदाहरण सांगतो. मी व्यवसायाने डॉक्टर होतो. आता माझ्या क्षेत्रातलंच त्यावेळेला फक्त 60% ज्ञान होतं, मला 40% ज्ञान नव्हतं. आता नंतर कबूल करायला काय हरकत नाही. त्यावेळेस मी माझ्या पेशंटना सांगितलं, आता माझ्याकडे कोणीच चालत. आता हे सगळं एक कळतं की माझं जे ऐन ज्ञानाचं क्षेत्र आहे, ज्यामध्ये मला सगळं ज्ञान असायला हवं, त्या ज्ञानामध्ये, त्याच क्षेत्रामध्ये मला 60% ज्ञान, 40% ज्ञान नाही. मग एवढी अपरंपार ज्ञानाचे क्षेत्र आहेत, त्या सगळं ज्ञान मला होणं शक्य आहे का? कधीच शक्य नाही. हे जर लक्षात आलं तर मग माहितीची जी वखवक असते ते वखवक थांबून जाईल. आणि माहितीची वखवक थांबली की माहिती असल्यामुळे जे एक ईर्षा निर्माण होते, स्पर्धा निर्माण होते, वनापनशिप निर्माण होते, ती सगळीच्या सगळी जाते. जर माहितीच्या मागची ईर्षा निघून गेली तर आमचं जीवन इतकं विचित्र असतं. त्या विचित्र जीवनाची इतकी सवय झालेली असते, यात काहीतरी आपलं चुकतंय आणि ह्यामध्ये आपलं काहीतरी मानसिक संतुलन ढळतंय हे आमच्या लक्षातच येत नाही. आता मी पुष्कळ ट्रेनने प्रवास करतो. ती एसी बोगी असते, 4 जण असतात समोरासमोर बसलेले, इकडं 2 इकडं 2, 3 तास काढायचे असतात. मग एकाकडे असतं इंडिया टुडे, दुसऱ्याकडे फ्रंटलाईन, तिसऱ्याकडे न्यूज वीक, अशी त्यांनी नळी मासिकं वाचलेली असतात. टाईम, फारच स्टेटसचा माणूस असेल तर अमेरिकेचा टाईम असतं. आता इतकी सगळी मासिकं ज्याला वाचतात, झालं प्रत्येक जण त्याने वाचलेला मजकूर दुसऱ्याला सांगत असतो. आणि इतका थाट असतो की जणू अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा आत्ताच फोन आला आणि त्याला कळलं. दुसरा थाट असतो, भारताच्या पंतप्रधानाचा फोन आला आत्ताच त्याला कळलं. अशा थाटात ते चौघांचं बोलणं, तिघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग मला जास्त माहिती की तुला जास्त माहिती झालं, सुरू झालं. एकमेकाचे पतंग काढते त्याला म्हणतात. ते पतंग काढणं सुरू होतं. आणि असं पतंग काढणं सुरू झालं की त्याच्यामध्ये आतमध्ये ढवळून निघेल का शांत राहील साधी गोष्ट. आणि हे ज्ञानाची वखवक, मला ज्ञान किती आहे हे दाखवायची जेव्हा वखवक असते, त्यावेळेला त्या वखवकीतून आतमध्ये सगळं ढवळून निघतो. आणि असं ढवळून निघालं की शांती गेली. जिथे शांती नाही ते क्वालिटी गेली जीवनाची. पण हे आमच्या लक्षात यायचं नाही. बरं त्यात कसं आहे, आपापलं स्टेशन आलं की 4 जण उतरून जातात. त्याने मला काय सांगितलं माझ्या लक्षात नाही, मी त्याला काय सांगितलं त्याच्याही लक्षात नाही. मग याने मिळालं काय, कोणालाच काय मिळालं नाही. असं इतकं इट्स अ ग्रेट एक्झरसाइज इन फ्युटिलिटी. तरी सुद्धा ते चालू राहतं. असं एक कारण आहे. आता मी असतो 5वा बसलेला पलीकडे, निवांतपणे मी सगळं ऐकत असतो, कौतुक बघत असतं. आणि त्या सगळ्यांना श्रोता पाहिजे असतो कुणीतरी. सगळेच बोलायला लागल्यानंतर चालत नाही ना. मग माझ्यासारखा श्रोता मिळाला की आय एम अ टार्गेट, छान, मी त्या आतून कौतुक करून घेतो, मी माझी करमणूक करून घेतो. किती मूर्ख आहेत पहा असं मी मनात म्हणतो. जाऊ दे, त्यांना म्हटलं आपण विचार घेऊया. असं सगळा विचार केल्यानंतर आपलं लक्षात येतं की लाईफची जी क्वालिटी आहे, त्या लाईफची क्वालिटीची आपल्याला कदर असते की नाही ह्याबद्दल मोठा प्रश्न आहे. ती जर कदर असेल तर आमचं लाईफस्टाईल बदलून जाईल. आणि लाईफस्टाईल बदलली, बदलायची कशी तो विचार कसं आहे. आपला विचार काय झाला, स्वप्नांत पदार्थ न दिसता नुसते करतात. म्हणजे जागृती, स्वप्न, सुशुद्धी या 3 अवस्थांमध्ये शुद्ध ज्ञान नावाचं ज्ञान कायमचं असतं. ते नसतं असं कधी होत नाही. भेसळीचं ज्ञान कधीतरी असतं, कधीतरी नसतं. काळ झोपेमध्ये आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा होते मुरगुडला. गवळी आला होता नाही, त्याला म्हटलं मला 1 लिटर दूध जास्त पाहिजे. पलीकडचा शेजारी म्हणाला मला 1 लिटर दूध द्या, त्याला पण देतो म्हणून. इकडचा म्हणाला मला लेट, त्याला म्हणाला देतो म्हणून. मी त्याला प्रश्न विचारला, कोजागिरीला म्हशी एकदम जास्त दूध देतात. तो मला काय म्हणाला पाहिजे, डॉक्टर तुम्हाला कसं कळत नाही. म्हणजे मला सांग, वेदगंगा नदीच्या कृपेने आम्हाला काही कमी पडत नाही. आता इतकी भेसळीची सवय झाली आम्हाला की शुद्ध म्हणून त्याला म्हणतात, ते शुद्धाचा पत्ताच लागत नाही. मग असं ते शुद्ध ज्ञान जे असतं त्या शुद्ध ज्ञानाचा आम्हाला पत्ताच नाही. याचं कारण आहे इतकं भेसळीच्या ज्ञानाची सवय झालेली आहे. आणि भेसळ कसली असते मजेदार गोष्ट. आता मी समजा विधान केलं, मला ज्ञान झालं असं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला विचार कशाचं ज्ञान झालं, मी म्हणेन पुस्तकाचं. तुम्ही म्हणाल कशाने ज्ञान झालं, मी म्हणेन डोळ्याने झालं. तुम्ही म्हणाल कोणाला ज्ञान झालं, मी म्हणेन जीवाला झालं. तुम्ही मला विचाराल किती ज्ञान झालं, मी म्हणेन इकडचं झालं पण इकडचं नाही झालं. किती म्हणजे काय, काही भागाचं झालं, काही भागाचं नाही झालं. म्हणजे ह्या 4 प्रश्नांची उत्तरं यामध्ये आहेत की भेसळ आहे. पण यातून एकही प्रश्नाचं प्रश्नही नाही, त्याचं उत्तरही नाही, तरी ज्ञान आहे. असं जे ज्ञान आहे त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. जरा समजून घ्यायच्या गोष्टी असतात, एकदा समजून घेतल्या की याच्यासारखा दुसऱ्या जगामध्ये आनंद नाही.
मग इकडचं जे आहे ते छान आणि ते जसं आहे तसं उत्तम आहे. एक मी मगाशीच तो विचार स्पष्ट केला, इकडचं कसं आहे त्याच्यावर इकडचं काही अवलंबून नाही आहे. आणि हे आमच्या लक्षात आलं बरोबर, ते एक निकड आहे आपली हे लक्षात येईल. आणि निकड जर लक्षात आलं ज्याला मोटिवेशन म्हणतात. कुठल्याही गोष्टीला पुरेसं मोटिवेशन झाल्याशिवाय माणसाच्या नादाला त्या भानगडीमध्ये पडत नाही. पण एकदा मोटिवेशन झालं किंवा सोडत नाहीत. तर ते मोटिवेशन होणं एक अत्यंत आवश्यक असतं. आणि सगळ्या संतांनी शास्त्राचारांनी मोटिवेट करण्याचा जबरदस्त प्रयत्न केलेला. आणि त्यासाठी त्यांना आलेला अनुभव सुद्धा विद्यकतपणे त्यांना सहसा आपले अनुभव संत सांगत नाहीत. त्याचं कारण आहे ते त्यांना मिळवायचं नसतं. ते अनुभव सांगून त्यांना त्यातून काही मिळवायचं नसतं, तरी सुद्धा ते अनुभव सांगतात. आपल्याला काय असतं, जरा प्रौढी मिळवायची असते, आपलं काय काय ते मिळवायचं सांगून त्याची प्रौढी मिळवून त्याला काय मिळवायची नसते ना. त्याला अपमानशिप वन अपमानशिप मिळवलं बघायची. तुम्ही न्यूझीलंडला जाऊ ना, आम्ही ऑस्ट्रेलियासकट न्यूझीलंड बघितलं. आता हे जे आहे ज्याला वन अपमानशिप असं म्हणतो, आता तशी त्यांच्याकडे काहीच नाही आहे. याचं कारण आहे अशा कुठल्याच गोष्टीवर त्यांचं सुख अवलंबून नाही, समाज अवलंबून नाही, शांती अवलंबून नाही, तृप्ती अवलंबून नाही. असं निरपेक्ष शांती, निरपेक्षता अशा तऱ्हेचे एक जे तत्व आहे ते शांत तत्वाचा अनुभव आहे. आणि म्हणून आपल्यासमोर एका विचार त्यांनी मांडलेला आहे की अशा तऱ्हेचं तीन ज्या अवस्था आहेत त्या तीन अवस्थामध्ये जागृत स्वप्न सुषुप्ती स्फुटतला या संवित जोममध्ये अशी जी संवित आहे म्हणजे आत्मा आहे. संवित शब्दाचा अर्थ आत्मा. अशा तीन अवस्था जी संवित म्हणजे आत्मा अत्यंत स्पष्ट रीतीने अनुभवाला येतो. आता खरं विधान जे स्फुटतर म्हणजे स्पष्ट. आता आपला मात्र पाहिला आपण की जागृती स्पष्ट आहे, गोष्ट खरी आहे, स्वप्नात अस्पष्ट आहे आणि गाढ झोपेत नाहीच असं मला वाटतं. पण थोडा तर्क वापरला आपल्याला कळतं की ज्या अर्थी गाढ झोपेत आम्हाला ज्ञान होतं त्या अर्थी तिथे सुद्धा ज्ञान नावाचं तत्व जागं असायला पाहिजे. आणि असं जे ज्ञान नावाचं तत्व जे तिन्ही अवस्थात आहे ते मी आहे. त्याला म्हणतात सहा. आपण गणपतीला म्हणतो त्वम देहत्रयातीतः त्वम अवस्थात्रयातीतः. अवस्था म्हणजे कोणत्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा तीन अवस्था आहेत. त्या तीन अवस्थांच्या तू अतीत आहेस. आत्मरूप जो गणपती आहे तीन अवस्थांच्या अतीत आहे. आणि असा जो आत्मरूप गणपती आहे तो मी आहे हे सगळेजण विसरतात. सहस्त्रनामामध्ये सहस्त्र आवर्तनं केली ती सगळीकडे मोठी पंचायत आहे. त्या गणपतीला बजावून सांगायचं त्वम, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू तसा आहेस. त्वम देहत्रयात येता, त्वम अवस्थात त्वम गुणत्रयात येता. अशी मी एकदा सहस्त्र आवर्तनं केली आणि सहस्त्र आवर्तन झाल्यानंतर गणपती उसळून माझ्या अंगावर आला. तो काय मला म्हणाला, मी कसा आहे ते मला सांगू नको. मी कसा आहे तर मी आहे त्वम अवस्थात राहा, त्वम देहात राहत, त्वम गुणात राहत येता. मला सारखं सांगतोयस तू कसा आहेस म्हणून, ते कशाला सांगतोस तू? तू सांगितलंस तर मी तसाच आहे, नाही सांगितलं तसाच आहे. तुझं बघ काय ते. हाच विचार आहे. हा आम्ही नाही समजून घेतला तर आवर्तन होतात. त्या आवर्तनाच्या मुळे पुण्य झालं. ते पुण्य मुळे मग किती वेळा आवर्तन झाली, इतक्या वेळा झाली. पण तुम्हाला जमतात बरं का, आम्हाला नाही जमत. किती चांगलं आहे, धन्यवाद तुम्ही. असं म्हटलं की कसं वाटतं, आवर्तनापेक्षा ते जास्त बरं वाटतं. असं कुठेतरी फार मोठ्या गडबडी आपल्या ह्या क्षेत्रात चाललेल्या असतात. त्या सगळ्या गडबडीतून स्वतःला सुटका करून घ्यायचं असेल, खूप जागा राहावं लागतं. आणि जागा राहायचं असेल त्याला तत्वज्ञानाची छान बैठक, त्याला म्हणतात ते बैठक तयार पाहिजे. देवावर विश्वास आहे की नाही ही गोष्ट गौण आहे. परमार्थाच्या दृष्टीने देवावर विश्वास आहे, देवावर विश्वास नाही ही गोष्ट आधी गौण आहे. विश्वास सिस्टीमवर ठेवा. फार परमार्थात अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ही जी सिस्टीम आमच्या समोर आहे तर सिस्टीमवर विश्वास ठेवा. आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायचा ती सिस्टीम सुद्धा शेवटी सोडून द्यायची. ते एक आणखी एक महत्वाचं आहे. ती सिस्टीम सुद्धा सोडून द्यायची शेवटी. आणि जी सिस्टीम सोडूनच द्यायची त्याच्यावर सध्या ठेवायला हरकत काय? ती कायमची नाही आहे, ते सोडूनच द्यायचे. उदाहरण सांगतो, हे बळजी आहे. त्याने माझं लग्न लावलं तरी त्याचा काय उपयोग नाही, नाही लावलं तरी त्याचा काय उपयोग नाही. लग्न लावल्यावर तो वडजी त्या जोडप्याबरोबर फिरायला जातो. भाऊ विचार केला आपला तो फिरायला जात नाही. मग त्या भटजीचा फोटो त्यांच्या घरात असतो का, यांनी माझं लग्न लावलं म्हणून? कोणाच्याही घरात भटजीचा फोटो आज पण मी पाहिलेला नाही. आणि समजा चुकून दिसलाच कुठे अल्बममध्ये, हाच तो याच्या पलीकडे जात नाही. म्हणणं काय तुम्हाला कळायला काय फारसा उशीर लागणार. आता एक कळतं की या भटजीची किंमत आहे, ही भटजीची जी किंमत तीच या शास्त्राची किंमत आहे. या पलीकडे शास्त्राची काही किंमतच नाही. याचं कारण आहे या शास्त्राने जीव आणि शिव यांचं काय लावून दिलंय, लग्न लावून दिलंय. आणि लग्न लावून दिल्यानंतर त्या भटजीची किंमत जशी शून्य तशी इकडे शास्त्राची किंमत सुद्धा शून्य. आता हा विचार जर आत्मस्पष्ट असेल
तर देवावर श्रद्धा आहे की नाही दोन गोष्ट आहे. शास्त्रावर श्रद्धा ठेवा आणि कशासाठी ठेवा हे जर त्या शास्त्राने काम केलं की त्याचं कामही संपलेलं असतं. पण श्रद्धा ठेवा दुसरं विशेष शिल्लक राहत नाही, कारण श्रद्धा हे साधन आहे. ते खूप जण विसरतात आणि मी श्रद्धावंत आहे बस मला काम झालं. देवावर श्रद्धा आहे, व्रत वैकल्यावर श्रद्धा आहे, पारायणावर श्रद्धा आहे, तीर्थयात्रा श्रद्धा आहे, बस माझं काम झालेलं आहे, असं कधी नसतं. म्हणजे हे सांगणारे भेटणं कठीण असतं, सांगितल्यानंतर ऐकणं कठीण असतं, ऐकलं तर लक्षात ठेवणं कठीण असतं. माझी काहीतरी पुढच्या वर्षी असं मी जरी सांगितलं ते सगळ्यांना नवीन सांगितल्यासारखं वाटेल. हेच तर आमचं भांडवल आहे. सगळ्यांनी सगळं लक्षात ठेवलं तर आम्हाला कोणा कोण बोलवणार. तिचा बघून द्या आपला विचार असा झाला की आत्मदृष्टीने विचार केला तरी सुद्धा तुझ्या माझ्यात काही फरक नाही. आणि असं ज्याला निश्चित ज्ञान झालेलं आहे, असं जो काही तत्व आहे तो मी आहे, आणि असं ज्ञान ज्याला झालेलं आहे तो भले चांडाळ असेल नंतर ब्राह्मण असेल त्याला मी गुरु मानायला तयार आहे, असं आमच्या नेत्याला सांगतात. तर हे पहिले जे 2 श्लोक आहेत, हा पहिला श्लोक आहे आणि प्रास्ताविकाचा श्लोक, त्या 2 श्लोकांचं हे तात्पर्य आहे. आणि हे तात्पर्य आपल्यासमोर ठेवलं तर थोडा दुसऱ्या श्लोकाला स्पर्श करूया. ब्रह्मेवाहम इदम जगत सकलम चिन्मात्र विस्तारितम. आता आपल्या एन्क्वायरी ज्याला म्हणतो, इन्क्विजिटिव्हनेस जो आपला असतो त्याचे 2 विषय असतात, एक अहम आणि दुसरा इदम. थोडा आपण बारीक विचार पुन्हा मी बघायला सांगितलं होतं, आतमध्ये डोकं पाहायचं आणि आतमध्ये डोकं बघितल्यानंतर आपल्या चौकशीचे किंवा आपल्या कुतूहलाचे 2च विषय असतात, एक अहम आणि दुसरं इदम. इदम म्हणजे काय? हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड इदम मध्ये बोलतात. हे लक्षात ठेवायचं, इदमची व्याप्ती फार मोठी आहे. इदम म्हणजे हा, ही, हे असे व्याकरणाच्या दृष्टीने 3 भाग आहेत, हा, ही आणि हे असं 3 आहेत. हे हा, ही आणि हे यांनी व्यक्त झालेलं जे जे ते सगळं इदम आहे. पण अनंत कोटी ब्रह्मांड इदम आहे. शरीर कसं आहे? इदम का अहम? इथेच इथे परमार्थ जे आपण शिकवतो ते हे शिकवतो की परमार्थ हे शरीर सुद्धा इदमचा विषय आहे. इदम म्हणजे हे सुद्धा शरीर सुद्धा हे शरीर आहे. आणि अहम कोण आहे? फक्त जो आत्मा आहे तो अहम आहे. हे पटवून घ्यायचं आणि पटवून घ्यायचं लॉजिकली पण व्यवस्थित आहे. शरीर मी आहे का शरीर माझं आहे? पटवून घ्यायचं आणि पटवून घेतलं लॉजिक फार मोठा रोल आहे. लॉजिक फार मोठा रोल आहे. आम्ही केवळ श्रद्धेला रोल नाही आहे, लॉजिकला तेवढाच रोल लॉजिकला आहे. पण लॉजिक, श्रद्धा आणि अनुभव जिथे तिने एकत्र येतात तिथे ती गोष्ट स्वीकारायला आपला अडचण होत नाही. शाणा माणूस असेल तर 3 जिथे जुळतात एकमेकाला ते स्वीकारायलाच पाहिजे. मात्र परमार्थशास्त्र नेमकं असं आहे, श्रद्धा जे सांगते तेच लॉजिक सांगतं, जे लॉजिक सांगतं तेच शास्त्र सांगतं. अशा 3 गोष्टी एकत्र आल्या तर आपल्याला स्वीकारायला काहीच अडचण नाही आहे. आता शरीर जर माझं असेल, माझ्याच बोलण्यावर फार मोठा विषय आहे परमार्थामध्ये. समजा मी दिवसभर एक काम केलं, ज्या कामाची मला सवय नाही आहे, रस्त्याचं काम, रेल्वे लाईनवरचं काम, कन्स्ट्रक्शनचं 8 तास, 10 तास, 12 तास जर मी काम केलं तर संध्याकाळी माझं शरीर ठणकायला लागेल. आजपर्यंत मी ठणकतो असं कोणी बोललेलं ऐकलंय का तुम्ही? अनुभव मी ठणकते असं कोणी तुम्ही ऐकलंय का बोललेलं? कोणी ऐकलं नाही. मग काय सांगतात प्रत्येक जण? माझं शरीर ठणकतं. प्रत्येक जण असं माझं शरीर ठणकतं असंच कोणी म्हणणार आहे. मग जे माझं आणि मी यात काय फरक आहे की नाही? फरक करायला शिकूया. आता पुस्तक जर माझं असेल तर मी आणि पुस्तक वेगळे आहोत की नाही? घर जर माझं असेल तर मी आणि घर वेगळं आहोत. पुस्तक माझं, मी आणि पुस्तक वेगळं आहोत. शर्ट माझं असेल, शर्ट वेगळं आहोत. तसं शरीर जर माझं असं मीच म्हणत असेल, हे कोणी तुम्हाला म्हणायला बळजबरी केलेलं नाही. मीच म्हणतो माझं शरीर ठणकतं, हे कोण म्हणतंय? मीच म्हणतो. तुम्हाला शास्त्र सांगत नाही माझं शरीर म्हणा, मीच म्हणतो. माझा अनुभवच आहे, माझं शरीर आहे. फक्त एकच आहे, ते फार चिकटलंय जवळ येऊन, त्यामुळे ते काय वाटतं तेच मी असं वाटतं. पण आता थोडा विचार केला आपल्याला कळतं, आपल्याला बोलण्यातून आपल्याला कळतं शरीर मी असणं शक्य नाही, ते माझं आहे. हा, तर त्याचा पुढचा विचार आहे, जे माझं आहे ते माझ्यावर वेगळं असतं की नाही? पुस्तक माझं असेल, मी पुस्तकावर वेगळं असलं पाहिजे. त्याच्या पुढचा विचार आहे. असे एक विचार करत गेलं, जे माझं असतं ते माझ्यावर वेगळं असतं, त्यामुळे त्याच्याशी मला बोलता येतं की नाही? मी तुमच्या
तुमच्याशी का बोलतो? तुम्ही माझ्या वेगळे आहात, तुम्ही माझं काय ऐकून घेता तात्पुरतं? एक शब्द जोडण्याचे काही कारण नव्हतं, ते सवय लागली. ठीक आहे, तुम्ही माझं काय ऐकून घेता, तुम्ही माझ्या वेगळे आहात म्हणून. आता आपण एकमेकापासून वेगळे असल्यामुळे आपण एकमेकांना बोलतो ना, ऐकतो. पण शरीर जर माझ्यावर शरीर माझं असेल, शरीर माझ्यावर वेगळं असलं पाहिजे. जे वेगळं आहे त्याशी बोलता येतं की नाही? बोलता येतं. मग माझ्या शरीराशी मला बोलता येईल की नाही? याला साधना म्हणतात. साधना म्हणजे हातात माळ घेऊन बसलो, 108 मणी पुरे केले, तीर्थयात्रा केला, व्रतवैकल्य केली, पारायणी केली, सत्यनारायण केली, म्हणजे साधना झाली. हे नुसते साधनाचं अत्यंत बहिरंग आहे. अंतरंग साधना ज्याला म्हणतात, अस्सल साधना ज्याला म्हणतात. अस्सल साधना विचाराला फार मोठा रोल आहे, आणि तो विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत साधना होणं शक्य नाही. पण शरीर माझं असेल, शरीराशी बोलता येतं. मग शरीराशी माझ्या जर बोलायला शिकलो मी, आता माझा गुडघा बदलला आहे, टोटल रिप्लेसमेंट 8 वर्षापूर्वी. त्यावेळी त्या गुडघ्याशी मी बोललो, माझ्या गुडघ्याच्या, हे बघ अलीकडे तू नीट काम करत नाहीस. काय म्हणालो? कोणाला म्हणालो लक्षात घ्या, माझ्या गुडघ्याला म्हणालो, अलीकडे तू नीट काम करत नाहीस, तू खूप दुखायला लागलास, त्यामुळे माझ्या हालचालींना खूप मर्यादा आलेली आहे. मला असे मर्यादा आलेली चांगला नाही, मी तुला बदलणार आहे असं मी त्याला सांगितलं आणि त्याला बदलून टाकला. आता ह्या गुडघ्याशी बोललो, हा नवीन तुला मिळालेला जोडीदार, त्याला जरा सांभाळून घे. अशा पद्धतीने आपण जे आपल्या शरीराशी बोलायला शिकतो, त्या शरीराशी आपला दुरावा निर्माण होतो. काय निर्माण होतो? शरीर असताना शरीराशी दुरावा निर्माण होतो. परमार्थामध्ये या गोष्टीला आपण बार म्हणतोय. शरीर असताना जर शरीराशी दुरावा निर्माण झाला असेल, दुरावा शब्द आपल्याला चांगला ओळखीचा आहे. घरात दुरावा, नातलगात दुरावा, कॉलनीत दुरावा, व्यवसायाच्या उद्योगाच्या ठिकाणात दुरावा, सगळ्या जगभर दुरावा, असं दुराव्याची खूप सवय आहे आपल्याला. मग तोच दुरावा शरीर जिवंत असताना शरीराशी दुरावा जर निर्माण करून घेतला तर शरीर जायच्या वेळेला काय होणार नाही? शरीराला आम्ही म्हणू, इतकी वर्ष छान साथ दिलीस, तुझ्यामुळे मला खूप खूप काय काय करता आलं, थँक्यू. आता तुझी जायची वेळ झाली नसली, तू तरी काय करणार, मी तरी काय करणार? अशा पद्धतीने शरीराशी बोलताना आलं